लेक लाडकी योजनेकरिता निधी वितरण करण्याबाबत नवीन शासन निर्णय आला आहे. तर 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना ही सुरू करण्यात आली होती व इथे प्रत्येक लाभार्थ्यांना 1 लाखापर्यंत अनुदान सरकारमार्फत मिळत आहे. तर याबद्दल निधी वितरण करण्याबाबत नवीन शासन निर्णय आला असून शासनाने सांगितले आहे की 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे व मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, 6 वर्ष पूर्ण झाल्यास 4,000 रुपये, 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 6,000 रुपये, 17 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 8,000 रुपये व लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपयेपर्यंत मदत केली जाते. तर 1 एप्रिल 2000 नंतर जन्मलेल्या कुटुंबातल्या मुलीसाठी ही योजना आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे, कारण अखेर योजनेकरिता निधी वितरण करण्याबाबत नवीन शासन निर्णय आला आहे. तर तुम्ही अर्ज केला आहे का नक्की कमेंट करून सांगायचं आहे. शासन निर्णय पाहू शकता. अजूनही टाईम गेला नाही. तुमची मुलगी जर 1 एप्रिल 2023 नंतर जन्मली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. या व्हिडिओच्या माध्यमातून अर्ज कुठे करायचा आहे, कागदपत्रे कोणते काय लागणार आहे, ही सगळी माहिती आपण 2 मिनिटात समजून घेणार आहोत. तर इथे शासन निर्णय तुम्ही पाहू शकता. 10 डिसेंबर 2025 रोजी आलेला आहे. लेक लाडकी या योजनेकरिता निधी वितरण करण्याबाबत. तर राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यासंदर्भातील क्रमांक 1 येथील दिनांक 30/10/2023 रोजीचे शासन निर्णय तो मान्यता देण्यात आली आहे. तरी ते पैशांची तरतूद करण्यात आली असून लेक लाडकी या योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये लाभार्थ्यांना लाभ अदा करण्याकरिता तसेच प्रशासकीय खर्च भागविण्याकरिता पुढील विवरणपत्रातील रकना क्रमांक इथे दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता की ही जी काही एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देण्यात आली आहे व एकूण 25.5 कोटी रुपये इतका निधी देण्यात आलेला आहे. तर यामध्ये तुम्ही पाहू शकता 25.5 कोटी इतका निधी तरतूद करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, महिला कल्याण, मुलींची सर्वांगीण विकासासाठी योजना, लेक लाडकी योजना, इतर प्रशासकीय खर्च, विद्यमान तरतूद, यापूर्वी वितरित तरतूद या आदेशान्वये वितरित करण्यात येत असलेला निधी सर्व इथे माहिती यामध्ये दिलेला आहे. तर अत्यंत आनंदाची बातमी आहे. तर आता लेक लाडकी योजनेचा जो GR आहे तुम्ही पाहू शकता. राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली आहे व यामध्ये तुम्ही पाहू शकता की शासन निर्णय काय आहे. उद्दिष्ट तुम्ही पाहू शकता. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास चालना देणे, मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे, कुपोषण कमी करणे, शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे सर्व त्याचे उद्दिष्ट आहे. तर इथे सदर योजनेअंतर्गत खाली अटी, शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळा आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत 6,000 रुपये, 6वीत 7,000 रुपये, 11वीत 8,000 रुपये, तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये, त्याप्रमाणे एकूण 1,01,000 एवढी रक्कम देण्यात येते. तर लक्षात घ्या, तुमच्याकडे जर पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका रेशन कार्ड असेल तर तुमच्या घरी मुलगी जन्मली असेल तर तुमच्या मुलीला 1,01,000 एवढी रक्कम शासनाकडून देण्यात येत आहे. तर अटी व शर्ती तुम्ही पाहू शकता. ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. तर बघा, ज्या 2023 नंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना ही योजनेचं जे लाभ आहे ते घेता येणार आहे. तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला ही योजनेचा लाभ घेता येणार आहे. पहिल्या हप्त्यास 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यास 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्यांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार आहे. तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा 2 मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील. मात्र त्यानंतर माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहणार आहे. 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगी किंवा मुलगा आहे व त्यानंतर जन्मलेला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना अनुज्ञेय राहील. मात्र माता पित्यांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असणार आहे. लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे गरजेचे आहे. लाभार्थी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे गरज आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाखपेक्षा जास्त नसावे. आता अटी व शर्ती आपण पाहिले. त्यानंतर कागदपत्रे बघा. आवश्यक कागदपत्रे तुम्हाला काय लागणार आहे.
लाभार्थीचा जन्माचा दाखला म्हणजे मुलीचा जन्माचा दाखला. ज्या लाभार्थीचं तुम्ही इथे अर्ज करणार आहे त्यांचा कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा जास्त नसावे याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांना दाखला आवश्यक राहील. लाभार्थ्यांचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट स्थितीत राहील. पालकाचे आधार कार्ड बँकेचे पासबुकचे पहिल्या पाण्याची छायाची म्हणजे झेरॉक्स कॉपी, रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड चालणार आहे. मतदान ओळखपत्र तुम्ही पाहू शकता जे मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्यास दाखला. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला. कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र. अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील. अविवाहित असल्याबाबत लाभार्थींचं स्वयं घोषणापत्र लागणार आहे. तर लक्षात घ्या ही कागदपत्र लागणार आहे. जन्माचा दाखला लागणार आहे. त्यानंतर कुटुंब प्रमुख जे असणार आहे त्यांचं उत्पन्नाचा दाखला जे 1 लाखांपेक्षा जास्त नसून लाभार्थी असणार आहे त्यांचा आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड लागणार आहे. बँक पासबुक आहे त्याची जी पहिलं पान असणार त्याचं फोटो झेरॉक्स कॉपी लागणार आहे. रेशन कार्ड लागणार आहे जे पिवळे किंवा केशरी पाहिजे आहे. तुमचं मतदान ओळखपत्र जे शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत त्यांचं नाव घेण्यासाठी. त्यानंतर शिक्षण घेत असल्याबाबत शाळेचा बोनाफाईड लागणार आहे. त्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आणि जे लास्ट असणार आहे ते मुलीचा विवाह झाले कारण 18 वर्षापूर्वी मुलीचा विवाह करू शकत नाही त्यामुळे हे अविवाहित असल्याबाबत स्वयं घोषणापत्र. आता इथे लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपद्धती संपूर्ण माहिती इथे देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकाकडे या शासन निर्णयासोबतच्या जी परिशिष्टामध्ये नमूद केल्यानंतर आवश्यक कागदपत्र विहित नमुन्याचा अर्ज सादर करावा. जे अर्ज आहे ते अंगणवाडी सेविकाताईंकडे तुम्ही जमा करू शकता. इथे बघू शकता तुम्ही सर्व माहिती दिलेली आहे या GR मध्ये आणि तुम्हाला ते अर्ज तुम्ही अंगणवाडी सेविकाकडे हे भरू शकता. बघा ही जी काही अर्ज आहे ते पूर्णपणे फिल करायचं आहे ज्यामध्ये वैयक्तिक पूर्ण माहिती तुम्हाला भरायचं आहे. फॉर्म लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र. जे लाभार्थी आहे त्यांचं नाव, आधार क्रमांक, त्यानंतर पालकांचे आईवडिलांचं नाव, आधार क्रमांक, फोन नंबर, ईमेल ID असल्यास ही सगळी माहिती तुम्हाला भरून तुमच्या गावातल्या अंगणवाडी सेविकाताईंकडे तुम्ही देऊ शकतात. आवश्यक जोडायची कागदपत्रांची लिस्टसुद्धा इथं देण्यात आलेली आहे. त्यानंतर इथे अंगणवाडी सेविका यांनी भरवायची माहिती पूर्ण माहिती अंगणवाडी सेविकाताईंना ते भरायचे आहे ते भरतील. पर्यवेक्षिकांनी भरायची ती पूर्ण माहिती. लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविकांनी द्यायची पावती असणार आहे. ही सगळी माहिती इथं असणार आहे. तर लेक लाडकी योजनेचा लाभ नक्कीच घ्यायचा आहे. तुमच्या घरी जर मुली असतील, तुमच्या आजूबाजूला मुली असतील, तुमच्या मित्रमैत्रिणीच्या असू द्या किंवा तुमचे रिलेटिव्हच्या असू द्या, नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे जेणेकरून लेक लाडकी योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे. आता निधी वितरण करण्याबाबत GR सुद्धा आलेला आहे. म्हणजे माहिती आहे ती एकदम 100% बरोबर आहे. कोणतीही चुकीची माहिती नाही. लेक लाडकी या योजनेकरिता निधी वितरण करण्यात आलेला आहे 10 डिसेंबर 2025 रोजी. 1,01,000 रुपये प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती आता सध्या पहिली स्टेप असणार आहे 5,000 रुपये. त्यानंतर 18 वर्षाची मुलगी झाल्यानंतर 1,01,000 रुपये म्हणजे 75,000 रुपये पूर्णपणे जमा होणार आहे. अशी स्टेप वाईज हे पैसे जमा होणार आहे. महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा. या संदर्भात काही तुम्हाला प्रश्न असतील, कोणते डॉक्युमेंट लागणार असतील, GR लागणार असेल तर नक्कीच कमेंट करा. मी तुम्हाला सेंड करणार आहे. आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.